पक्षानं खूप काही दिलंय असं गोपाळ शेट्टी आता म्हणतायत। मी जनतेकरता कायम काम करत राहणार असं देखील त्यांचं वक्तव्य। दुसऱ्या पक्षात जाण्याचं स्वप्नातही पाहणार नाही असं गोपाळ शेट्टी यांनी स्पष्ट केलेलं आहे। माझं तिकीट का कापलं हे जनतेला सांगावं असं खासदार गोपाळ शेट्टी वक्तव्य करतायत। पहिल्यांदा गोपाळ शेट्टी नाव यादीमध्ये पाहायला नाही मिळालं असं नाहीये, तर गोपाळ शेट्टींची तिकीट कापली हे यादीमध्ये पाहायला मिळालं। तर त्याचा आपण स्वागत करूया आणि काम करत राहायचं। पक्षाने खूप काय दिलं इतक्या वर्षात, पक्षाने जेवढा दिला तेवढा मी रिटर्न देऊ शकलो नाही म्हणून मी काम करणार। लोकांनी जेवढी मतदान केले तेवढा मी त्यांना परत देऊ शकलो नाही म्हणून मी काम करणार। आणि मी कालच म्हटलं आता मी मोकळा झालोय। काही सामान्य माणसांचे प्रश्न बोलत असताना काही बंधनं असतात, कधी कधी काही जनप्रतिनिधी आमच्याबरोबर काम करणारे लोकही लोकांना हैराण परेशान सतवतात, तर बोलता येत नाही। तर आता एक त्यांच्यावरती अंकुश राहील का गोपाळ शेट्टी आहेत म्हणून। गोपाळ शेट्टींच्या बाबतीत एक तर पक्ष कार्यकर्ते कोणाचेच नसतात। आम्ही गँग नाही चालवत, आम्ही पक्ष चालवतो आणि पक्षाच्या विचारधारणेने कार्यकर्ते जुडलेले असतात। नक्की लोकशाही आहे, प्रत्येक माणसाला स्वतःचा एक विचार आहे। कधी अशा प्रकारचा निर्णय झाला तर काही कार्यकर्ते काही काळ नाराज होतात, परंतु त्यांना समजूत करून परत पक्षात कामाला लावणं हे नेतृत्वाचं काम आहे आणि ते मी नक्की करणार। दुसरं तुम्ही सांगा, दुसऱ्या पक्षापेक्षामध्ये जायचं कधी स्वप्नामध्ये पण विचार आला तर त्याच्यानंतर मी झोपणारच नाही। हां, रात्री 1 वाजता 2 वाजता 3 वाजता जर स्वप्नात पण आला तर मग झोपणार नाही, उठून बसेन। हा गोपाळ शेट्टी आहे। अनेक लोकांचे तिकीट कापले देतात। ज्यावेळी पक्षाने 1992ला पहिल्यांदा तिकीट दिलं त्यावेळी मला कुठल्याही रिपोर्टरने विचारलं नाही तुम्हाला का तिकीट दिलं म्हणून। तर उत्तर त्या दिवशी नव्हतं आणि उत्तर आजही नाही आहे। अनेक लोकांचे तिकीट कापले जातात, कधी कधी प्लस मायनस गोष्टीसाठी कापले जातात। जर तुमची फारच आग्रह आहे तर ज्यांनी कापलं त्यांना मी विनंती करेन तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून त्यांनी ते जाहीर करावं करून, कारण मला माहीत नाही ना काय ते, त्यांनी ते जाहीर करावं म्हणून लोकांना कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।